आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हणल्यानंतर महाराज वारकरी संप्रदायामध्ये काही दंडक नियम सांगितला. भगवान परमात्म्याच्या नामाचं किंवा रूपाचं वर्णन घडलं पाहिजे. भगवान परमात्मा कसा आहे? सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामादी. का? भगवान परमात्म्याला नमन केल्याशिवाय कोणतेही जरी कार्य करायचं असेल तर महाराज भगवान परमात्म्याला गणपती बाप्पाला नमन केलं पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून आज आपल्या सप्त्याचे प्रारंभ आहे. म्हणून शांतीब्रह्म श्रीमंत श्री तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे निळोबराय महाराजांचा चार चरणाचा अभंग सेवेकरता घेतलाय. निळोबराय महाराज या अभंगामध्ये सार्थक जीवनाचं महत्व प्रतिपादन करतात. काय आहे हो त्या निळोबराय महाराजांचा अधिकार? अरे ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय आपल्या समोर डोळ्यासमोर येतात. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. वैराग्य म्हणलं की तुकोबराय. काय तुकोबरायांचं वैराग्य होतो? अहो जगद्गुरु तुकोबरायांचं जरी नाव जरी घेतलं तर तो असणारा काळ कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम महाराज. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, वैराग्य म्हणलं की तुकोबराय, शांती म्हणलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची शांती होत नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे. अहो एक मुसलमान व्यक्ती येऊन नाथ महाराज ज्यावेळेस गंगेवर स्नान करण्याकरता गेले ना त्याच वेळेस एक मुसलमान व्यक्ती महाराज नाथ महाराजांच्या अंगावर एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तर 108 वेळेस थुंकला. पण नाथ महाराजांनी त्यांना काही प्रतिकार केला नाही. का? त्यांच्याकडे अधिकार होता, त्यांना ताकद होती. पण संतांचं हेच असतं महाराज, प्रतिकार करण्याची शक्ती संत कळत नसतात. म्हणून शांती म्हणलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्य म्हणलं की तुकोबराय, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, भक्ती म्हणलं की महाराज नामदेव महाराज. काय नामदेव महाराजांची भक्ती तुम्हाला सर्वांना माहीत आहे. भक्तीच्या क्षेत्रामध्ये नामदेव महाराज. आणि निष्ठा म्हणलं की कोण? निळोबराय महाराज. त्या निळोबराय महाराजांचा सेवेकरता अभंग घेतलाय. काय निष्ठा होती हो निळोबराय महाराजांची? अहो ज्यावेळेस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले ना दादा, ऐका, वैकुंठाला निघून गेल्यानंतर जगाचा मालक पंढरीश परमात्मा निळोबराय महाराज साधना करण्याकरता बसले. आणि साधना बसल्यानंतर आई 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस नाही तर अन्न पाण्याचा त्याग 42 दिवस महाराज तुकोबराय करता अनुष्ठान केलं. जगाचा मालक पंढरीश परमात्म्याला काळजी वाटली आणि जगाचा मालक पंढरीश परमात्मा निळोबराय पशी आला आणि म्हणला, निळोबराय तुम्हाला काय पाहिजे सांगता का? काय पाहिजे? त्याच वेळेस निळोबराय महाराज म्हणले, अरे देवा मी तुला इथं बोलवलोच नाही, का आलास? येते तुझं लागी बोलाविले कोणी पारतिल्या वाचोनी आला सिगा. निळोबराय म्हणले, देवा मी तुला इथं बोलवलोच नाही. निळा म्हणे आम्ही निळकुची देवा आणि तुक याचा धावा करीत असे. मी तुम्हाला ओळखत नाही. मी कुणाचा धावा करतो? तर माझे जे गुरु आहेत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा धावा करतो. अशा निळोबराय महाराजांचा सेवेकरता अभंग घेतलेला आहे. विठ्ठला विठाला. निळोबराय महाराज या अभंगामध्ये सार्थक जीवनाचं महत्व प्रतिपादन करतात. ऐका बरं, सार्थक जीवनाचं महत्व कधी प्रतिपादन करतात? ज्यावेळेस सार्थक जीवनाला आई महत्व कधी आहे? ज्यावेळेस निरर्थक दादा जीवन समजेल ना बाळू महाराज, त्याच वेळेस सार्थक जीवनाला महत्व आहे. सांगू का तुम्हाला? चांगल्याला किंमत कधी आहे हो? जोपर्यंत वाईट कळत नाही तोपर्यंत चांगल्याला किंमत नाही. प्रकाशाला किंमत कधी आहे? जोपर्यंत ऊन आहे ना तोपर्यंत प्रकाशाला किंमत नाही. जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत उजेडाला किंमत नाही. जोपर्यंत चांगला माणूस वाईट माणूस आहे ना तोपर्यंत चांगल्याला किंमत नाही. का? या जगामध्ये जर सगळे माणसं जर चांगले असतील तर महाराज कुणी चांगल्याला चांगलं म्हणलं नसतं. या जगामध्ये वाईट माणसं आहेत म्हणून चांगल्याला किंमत आहे. विठ्ठला विठाला. म्हणून सार्थक जीवनाला महत्व दादा कधी असेल? ज्यावेळेस निरर्थक समजेल ना तेव्हा सार्थक जीवनाला महत्व आहे. पहा तुम्हाला साध्या व्यवहारातला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं लक्षण सांगितलंच महाराज, पण अज्ञानाचं देखील लक्षण सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात थापता का, अरे ते तेजा वया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ते चांगा ऐके श्रोत्र शक्ती. ज्ञानोबराय म्हणतात जे चांगलं आहे ना त्याचं त्याग करायचं नाही, जो वाईट आहे त्याचा त्याग करायचा. पण अज्ञानाचं देखील लक्षण सांगितलं. का? व्यवहार असा आहे, माणसानं काय खावं हे कळण्यापेक्षा माणसानं काय खाऊ नये आधी माणसाला कळायला पाहिजे. म्हणून सार्थक जीवनाला महत्व कधी आहे?
जोपर्यंत निरर्थक जीवन समजत नाही ना दादा, तोपर्यंत सार्थक जीवनाला महत्त्व कळणार नाही. पहा, संतांचं वाङ्मय एक आरशे आहेत आणि त्या संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायचं आणि आपलं जीवन उद्धारण करून घ्यायचं. या मृत्यू लोकाचा विचार केला बाळू महाराज तर 84 लाख योनी आहेत आणि 84 लाख योनीमध्ये महाराज सगळ्यात श्रेष्ठ योनी जर कोणती असेल तर दादा मनुष्य योनी आहे. 83,99,999 योनी आहेत. कीटक योनी आहे, पशु योनी आहे, वृक्ष योनी आहे, पण सगळ्यामध्ये श्रेष्ठ योनी जर कोणती असेल दादा तरी मनुष्य योनी आहे. या मनुष्य शरीरानं ठरवलं नाही तर स्वर्गाला देखील जाता येतं. या मनुष्य शरीरानं ठरवलं बाप्पा महाराज तर नरकाला देखील जाता येतं. या शरीरानं ठरवलं या मनुष्य शरीरानं वैकुंठाला देखील जाता येतं. विठाला विठाला. हे मनुष्य शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. काय जंक्शन स्टेशन? या मनुष्य शरीरामा आपण साधा व्यवहाराचा नियम घ्या. आपल्याला जर कुठं उत्तर प्रदेशामध्ये नागपूर विदर्भला किंवा उत्तरेमध्ये मथुरा कुठं जरी जायचं असेल तर आपण कोणचं स्टेशनला जातो? पुणे जंक्शन स्टेशनला. अनेक याच्यापेक्षा मोठे असतील, पण जर जायचं असेल तर आपण मोठ्या स्टेशनला जातो का नाही? तसं मनुष्य शरीर म्हणजे आपलं एक जंक्शन स्टेशन आहे. या शरीरानं ठरवलं तर आपल्याला स्वर्गाला देखील जाता येतं, देव देखील बनता येतं. पण जीवन जगत असताना या समाजामध्ये दोन प्रकारे माणसं जगत असतात. काही सार्थक जगतात आणि काही निरर्थक जगतात. ऐका, निरर्थक जगणारी माणसं या जगामध्ये भरपूर आहेत, पण सार्थक जगणारी माणसं या जगामध्ये कमी आहेत दादा. मी निरर्थक शब्दाचा अर्थ सांगितला, पण श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील निरर्थक शब्दाचा अर्थ सांगितला. निरर्थक शब्दाचा अर्थ एवढा गोड सांगितला. निरर्थक कशाला म्हणतात तर निरर्थक शब्दाचा श्रीमद भगवद्गीते अर्थ सांगितला मोघ. मोघ म्हणजे काय? व्यर्थ. आता आम्ही मराठवाड्यातला आहे. आज मी तुमच्या पस्तूर आलो ना, 400 किलोमीटरचा प्रवास करून आलो. आमचं गाव लातूर जिल्ह्यामध्ये, पण आमच्या लातूर मराठवाड्यामध्ये अशी भाषा आहे महाराज. एखादा माणूस बोलायला लागला, एखादा माणूस बोलला ना, अरे काय तुमचं आपले सहज मन आहे ना, अरे काय तुझं मोगम बोलतोस रे, तुझ्या बोलण्याला सेंडाही नाही आणि बुडही नाही, बोलणं काय व्यर्थ आहे. पण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्त मूर्तिना मत्सानी सर्वभूतानि न चाहम तेष्वस्थित. भगवान म्हणतात माझं ऐश्वर्य मात्र सर्व जाणत नाही. अवजानन्ति मामुडा मानुषीं तनिमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. जे परमात्म तत्व आहे ते जाणल्याशिवाय राहणार नाहीत. का? की मोग आहे म्हणजे त्यांचं व्यर्थ आहे. मोगाशा मोग कर्माणो मोग ज्ञाना विचेतस राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनी श्रिताः. ज्यांचं जीवनामध्ये ज्ञानही नाही, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे, राक्षसी वृत्तीचे असे लोक मोग वृत्तीचे आहेत, प्रवृत्तीचे आहेत. म्हणून ज्ञानोबा आहे म्हणतात या लागी जन्मल्याचे ते मोग जैसे वारशिवीन मेघ का मृग जळाचे तुरंग दुरोणची पावे. ज्ञानोबा आहे म्हणतात एखादा बिना पाण्या वाचून आलेले ढग जसे दिसतात ना, ते जसे निरर्थक असणार ना, तसं जीवनामध्ये दादा ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नसेल ना, त्याचं जीवन निरर्थक आहे. विठ्ठला विठाला. ऐकायला थोडं जड जाईल पण सत्य आहे. कारण की आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो ना, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजाची संस्था आहे महाराज. आमच्या संस्थेमध्ये महाराज 108 वर्षाची परंपरा आहे. किती महाराज? सुवर्णकर दादाही देखील कीर्तनाला आलेत. आमच्या 108 वर्षाची परंपरा आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये दंड काय सांगितले, कीर्तनाची मर्यादा सांगितली. थोडं तुम्हाला समजायला जड जाईल, पण काय असतं निरसदूत असताना थोडंसं पचायला जड जातं. विठाला विठाला. निरर्थक शब्दाचा तुम्हाला गोड अर्थ सांगितला. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, ज्ञान नसेल, त्याचं जीवन निरर्थक आहे. कबीरदास महाराजांनी शबरी मातेला सांगितलं ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल त्याचं जीवन व्यर्थ आहे. भक्तिहीन नरसुइया कैसा बिनबारीद मेघ देखही जैसा. भक्तिहीन पुरुष जीवनामध्ये जर भक्ती नसेल, त्याच्या जीवनामध्ये जर ज्ञान नसेल, त्याचं जीवन व्यर्थ आहे. कसं सांगू का तुम्हाला? एखाद्या वस्तूची आई, एखाद्या वस्तूची जर सार्थकता कधी येईल, एखादी वस्तू आपण कामाला आणली, तिच्याकडून आपल्याला काहीतरी वस्तू लाभ करायचा असेल, जी वस्तू ज्या कामासाठी आणली आणि त्या कामासाठी तिची जर उपयोगाला आली तर तिच्यामध्ये सार्थकता आहे. पण त्या वस्तू जर सार्थकता कधी येईल, ती वस्तू जर आपल्या कामाला नाही आली तर निरर्थक समजेल ना. आता आपण सर्व शेतकरी, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, शेतामध्ये माणसं बियाणं कशा करता आणतात दादा? बियाणं पेरण्याकरता. बियाणं पेरलं आणि बियाणं पेरल्यानंतर ते बियाणं पेरल्याला उगवलं तर काय
सार्थकता आहे, नाही उगवलं तर निरर्थकता आहे. आता इथलं उदाहरण सांगतो लगेच लगे. आता ही माईक सिस्टीम आहे, ही भालेकर मामाची माईक सिस्टीम खूप सुंदर आहे, पण माझा आवाज हा कीर्तनकारांचा आवाज तुमच्यापर्यंत यावा, आमच्या हरिभक्तवर गायनाचार्यांचा महाराज तुमच्यापर्यंत आवाज, आमच्या बाप्पाचा पकवाचा आवाज तुमच्यापर्यंत यावा. हा आवाज जर तुमच्यापर्यंत आला तर काय सार्थकता आहे. आणि हा आवाज जर एवढी माईक सिस्टीम महाराज खूप सुंदर, याचा जर आवाज तुमच्यापर्यंत आला नाही तर निरर्थकता आहे. विठाला विठाला. जी वस्तू ज्या कामासाठी आणली आहे तिचा उपयोग झाला तर महाराज जीवनाची सार्थकता आहे. याकरता आमचे गुरुवरी गोड दृष्टांत सांगतात. पहा, जुन्या काळातला दृष्टांत आहे. काय झालं बघा, जुन्या काळामध्ये लग्नाची बैठक बसली आणि लग्नाची बैठक बसल्यानंतर महाराज, जुना काळ, लग्नाची बैठक बसली आणि बसल्यानंतर महाराज मुलगा पाहण्याकरता, मुलीला पाहण्याकरता मुलगा आले, सर्व आले आणि आल्यानंतर मुलगीला पाहिलं आणि सांगितलं आम्हाला तुमची मुलगी पास आहे. कारण की ग्रॅज्युएट चांगला शिकलेला होता, सर्व घरी संपत्ती धन धान्य भरपूर होतं आणि शिकल्यानंतर मग त्यांनी सांगितलं आता मुलीची कमतरता कमी आहे, आम्हाला तुमची मुलगी पास आहे, पण काय असतं कोणताही जरी व्यवहार करायचा असला तर बोलून केला पाहिजे. सांगितलं बोला, देवाणघेवाण केलेली बरी असती. त्यांनी सांगितलं आम्हाला माऊलीच्या कृपेने संपूर्ण भरपूर आहे, पुण्यामध्ये 4-5 बंगले आहेत, प्लॉट आहेत, गावाकडे 100 एकर जमीन आहे. माऊलीच्या कृपेने सर्व महाराज, बाळू महाराज सर्व खूप चांगलं आहे, पण आम्हाला तुमचं काही सोनं नको, हुंडा नको, काही नको, पण आमची एकच मागणी आहे. काय तर आमचं व्यवस्था फक्त चांगल्या लोकांशी आमचा संपर्क आहे, आमची प्रतिष्ठित लोकांशी आमचा संपर्क आहे, त्यांची फक्त तुम्ही काय करा, आमची उडबस चांगली करा, आमची व्यवस्था व्यवस्थित करा. सांगू का तुम्हाला, असे जे लग्न असतात ना महाराज, त्यांना हुंडा दिलेला परवडतं, सोनं दिलेलं परवडतं. का? कारण त्यांची उडबस केलेली आपल्याला परवडत नाही. महाराज संसारातलं सोडावं, आपलंच देखील सांगतो. आमचे काही महाराज मंडळी म्हणतात मी कीर्तनाचं, मी कथेचं काही 1 रुपया सुद्धा घेत नाही पांडुरंग महाराज, पण कथेचा 1 रुपया सुद्धा घेत नाही, कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा घेत नाही, फक्त मी तुमच्या गावामध्ये आल्यानंतर माझी व्यवस्था फक्त व्यवस्थित करा. आमचे एक भागवताचार्य आहेत, ते म्हणतात मी कथेचा, पांचाळ साहेब 1 रुपया सुद्धा कथेचा घेत नाही, फक्त कथेचं नियोजन करताना माझी जी कुटी असते ना, कुटियामध्ये मी राहतो, ती कुटिया फक्त करा आणि माझं नियोजन करा. त्या महाराजांची कुटिया बनायला 5 लाख रुपये लागतात. किती? 5 लाख रुपये. मला सांगा मग परवडतेत का महाराज? नाही. जसं साधा व्यवहाराचा नियम आहे महाराज, आम्हाला काही सोनं नको, नाणं नको, हुंडा नको, फक्त आमचा प्रतिष्ठित लोकांशी आमचा संकल्प आहे, संपर्क आहे, आमची फक्त त्यांची व्यवस्था व्यवस्थित करा. मग आता जुना काळ तुम्हाला सर्व आई माहीत आहे. जुन्या काळामध्ये आता जेवण म्हणल्यानंतर काय असतं, जुना काळ आता सर पंचपक्वानाचा श्री बालाजीचा वेध आला. पंचपक्वानाचा आता जो गरीब असेल त्याच्या घरी महाराज डाळ भात लापसी असेल, थोडासा श्रीमंत असेल तर पुरणपोळी असेल, आणि थोडा श्रीमंत चांगला असेल, आता काय सगळ्यांच्या माऊलीच्या कृपेने महाराज सगळ्यांच्या घरी दिवाळीच आहे. विठाला विठाला. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काही करायचं नाही, फक्त आमची उडबस चांगले लोक, प्रतिष्ठित लोक आहेत, त्यांची फक्त व्यवस्था व्यवस्थित करा. आता जुना काळ बाबा ऐका, तुमच्या काळातला दृष्टांत आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला जेवण करा. आता जुन्या काळामध्ये आई लाडूचं जेवण करायचं ठरलं. आता लाडू तुम्हाला माहित आहेत, गऱ्याचे लाडूचं जेवण करायचं ठरलं. आता गऱ्याचं लाडूचं असं आहे बघा, चाचणी जर चांगली जमली तर लाडू चांगला, चाचणी हुकली तर धोंडाच दगडच महाराज डायरेक्ट. मग महाराज ते लाडूचं जेवण करण्याकरता ठरवलं. आता मराठवाड्यामध्ये मन आहे, आता आम्ही सख्या महाराष्ट्रामध्ये 8 राज्यामध्ये फिरतो. आता आणि फिरल्यानंतर मग महाराज लोक काय माता माऊली म्हणतात, महाराज आमच्या मराठवाड्यामध्ये अशी मन आहे, आमचे सुवर्णकर साहेब आहेत, पांचाळ साहेब आहेत, ते असं 9 तरुण, एखादा आमचे बाळू महाराज सारखा, आमच्यासारखा कोणी नवीन 9 तरुण पोरगा दिसला की लोक म्हणतात, त्या माता मला येतात, महाराज आम्हाला बुंदी कधी खाऊ घालणार सांगा की, तुम्ही नुकती कधी खाऊ घालणार, असं म्हणतात तिकडं. आता त्या सातारा भागामध्ये आम्ही परवादिवशी कीर्तनाला गेलतो, तिकडे सातारा भागामध्ये कीर्तन केलं तर तिकडली भाषा वेगळीच. ते म्हणायचे महाराज आम्हाला लाडू कधी खाऊ घालता तुम्ही. मी म्हटलं खाऊ वेळ आहे जरा. तसं प्रत्येक भागामध्ये पळक आहे. आणि मग ते लाडू बनवण्याकरता महाराज एक सुगरणबाईला आमंत्रण दिलं. कारण ते लाडूचं माता माऊलीला माहित आहे गऱ्याचे लाडू कसे करतात. त्या लाडूची चाचणी जर चांगली जमली तर लाडू चांगले होतात, पण चाचणी जर हुकली ना तो महाराज दगडच होतो, महाराज गच्च लाडू होतात. मग ते लाडू बनवण्याकरता सुगरणबाई आणली महाराज. ऐका बरं, दृष्टांत काय सांगायचा सिद्धांत कळण्याकरता. आणि मग सुगरणबाई लाडू बनवण्याकरता आली. जुन्या काळामध्ये योगायोगानं माऊलीच्या कृपेने त्या दोघांचं लग्नही जुळलं. आणि लग्न जुळल्यानंतर लग्नाचा काळ वेळ जवळ आला. आणि काळ वेळ जवळ आल्यानंतर महाराज योगायोगानं लग्नाची तारीखही जवळ आली.
लग्नाचा दिवसही उजळला आणि उजळल्यानंतर सर्वांनी त्या पोराच्या बापाने सगळ्यांना सांगितलं, शिवनगर मित्रमंडळी सगळ्या नगरीला सांगितलं, सगळ्या दिगी परिवार आपल्या या गावामध्ये सगळ्यांना आमंत्रण दिलं, सांगितलं या ठिकाणी आपल्या पोराचं विवाह सोहळा आहे, सर्वांना आमंत्रण दिलं, सर्वांनी भोजना करता या. तू लग्नाचा दिवस उघडला आहे का? आणि उघडल्यानंतर महाराज लग्नाची तिथी त्या दिवशी लग्नाच्या दिवशी महाराज योगाने पांडुरंगाच्या माऊलीच्या आशीर्वादाने त्या दोघांचं लग्नही विवाह सोहळा संपन्न झाला. आणि संपन्न झाल्यानंतर मग हे जे आता भोजन करण्याकरता सर्व वराडी मंडळ आलेलं होतं. तर जुन्या काळामध्ये अन्नाची कमतरता थोडीशी कमी होती महाराज. सगळेजण महाराज भोजना करता आले. आल्यानंतर महाराज सर्व पंचपक्वानाचं सर्व ताटावर बसल्यानंतर पंचपक्वान ताटामध्ये सर्व प्रसाद वाढला. आणि वाढल्यानंतर मग आता सर्वांना भुका लागून गेल्या होत्या. आणि भुका लागल्यानंतर महाराज गडबड करायला लागले. मग तेवढ्या वेळेस महाराज पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंक्तीचे होकार देखील झाला. सगळे जेवायला तयार झाले. आता मला सांगा, पंचपक्वानाचं ताट असल्यानंतर माणसाचा हात आधी ताटावर चपातीकडे जातो का कशावर जातो? कशावर जातो? बोलत जा. हप्ता पाळला नाही का तुमचा? बोलत जा. कशाकडे जातो? गोड स्वीट आहे. मग त्या पंक्तीमध्ये एक गोड हातामध्ये लाडू घेतला आणि लाडू घेतल्यानंतर हातामध्ये लाडू घेतला आणि हातामध्ये लाडू घेऊन असा दाबला फोडण्याकरता. पण लाडू काही फुटना का? सुगरणबाईने केला होता. हातामध्ये लाडू घेतला पण लाडू काही फुटेना. त्याला म्हटलं लाडू आता हाताने फुटत नाही, आपण काय करू, दोन हातामध्ये घेऊ, असा दाबू म्हणजे फुटून जाईल, आपल्याला खाईल. त्याने हातामध्ये लाडू घेतला. ऐका आई साहेब, हातामध्ये लाडू घेतला, असा हातामध्ये घेतला आणि असा काढ कुणू दाबला. लाडू फुटला का? फुटला नाही का? चांगल्या सुगरणीने केला होता. सुगरणबाईने लाडू केला होता ना खाण्याकरता. लाडू फुटला नाही. बोटाने दाबला, बोट मोडलं महाराज. हातामध्ये असा लाडू घेतला, दाबला, हातालाही फुटला नाही, हाताला हिसका बसला. त्याला वाटलं काही लाडू दोन बोटे असतात, काही हात असतात, आपण आता काय करू, डायरेक्ट आपल्या तोंडामध्ये टाकू म्हणलं. डायरेक्ट त्याने लाडू हातामध्ये घेतला, आपल्या मुखामध्ये टाकला. त्याला भूक लागली होती ना कडाक्याची, आणि गडाक्याची भूक लागल्याबरोबर त्याने तोंडात टाकला आणि काढ कुणी असा चावला. लाडू फुटला नाही का? चांगल्या सुगरणीने केला होता. फुटला का लाडू? फुटला नाही महाराज. त्याचे दात एक साईडचे दात पडले पण लाडू फुटला नाही. त्याला असा राग आला, अरे मला लाडू कसा फुटत नाही म्हणला. दोन बोटाने दाबला, लाडू फुटला नाही. हातामध्ये लाडू घेतला, फुटला नाही. तोंडामध्ये टाकला, लाडू फुटला नाही. त्याने विचार केला. पंक्तीत असा बसला होता. समोरच महाराज जुन्या काळाचा दरवाजा होता आणि त्या दरवाजा पाहिला. तो म्हणला आता लाडू फुटल म्हणला. त्याने लाडू उचलला, पंक्तीतून उठला, त्या दरवाजापाशी गेला आणि त्या दरवाजाच्या सामटीमध्ये लाडू असा घातला आणि दरवाजा कसा दाबला. दाबल्याबरोबर लाडू फुटला नाही का? चांगल्या सुगरणीने केला होता. त्या दरवाजाच्या खिळ्या मोडल्या पण लाडू फुटला नाही. तो म्हणला अरे लाडू कसा फुटत नाही? एका अख्ख्या रात्रीमध्ये गाव फोडलं, गली फोडली, भावकी फोडली, सगळे मित्रवार फोडले, पण लाडू कसा फुटना? त्याला वाईट वाटलं, मला लाडू कसा फुटना. त्याला असा राग आला. मग तिथंच महाराज, आता आचार्याची रूम होती, तो रूम मध्ये गेला, असा लाडू दगडावर ठेवला आणि मधून घन आणला. आता लाडू कसा फुटत नाही म्हणला, पाहू. घन आणला आणि त्या लाडूवर असा घन दान कुण जसा हाणला. तुम्ही हाणला नाही, विठाला 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 जसा घन हाणला ना तसा लाडू फुटला नाही का? सुगरणीने केला होता, चांगल्या आईने. फुटला नाही महाराज. तो लाडू निसटला आणि जो पंक्तीत वाढू लागला ना, एकाच्या डोक्यामध्ये लागला. तो म्हणला मी कुणाला बोललो नाही, कुणाला काही म्हणलो नाही, मला कोणी लाडू हाणला. तू इकडे तिकडे बघायला त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या. मी कुणाला काही म्हणलो नाही, मला लाडू कोण हाणला? त्याने हातामध्ये लाडू घेतला. ज्यांनी लाडू हाणला होता त्याने काही हाणाय नव्हता, निष्ठून आला होता. लाडू हातामध्ये घेतला आणि असा हातामध्ये घेतला आणि ज्यांनी फेकून हाणला त्याच्याकडे मारला, पण त्याने हुकवला आणि दुसऱ्याला लागला. त्या लाडूचा काय झाला महाराज? धप्पाकुटीचा खेळ झाला. म्हणजे मला सांगा, धप्पाकुटीचा खेळ माहित आहे ना तुम्हाला? जुन्या काळातला खेळ. हातामध्ये चेंडू आला, जो दिसल त्याला फेकून मारायचा. विठाला विठाला विठाला. मला सांगा, हे लाडू केलते कशा करता हो? खाण्याकरता. पण त्या लाडूचे काय झालं? आदवा तदवा झाला. मग हे लाडू सार्थकी लागले का निरर्थक लागले हो?
निरर्थक लागली. जशी जी वस्तू ज्या कामासाठी दिली तिचा उपयोग झाला तर जीवनाचं सार्थकता आहे, नसता काय निरर्थक आहे. विठाला 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 विठाला. अरे मग भगवान परमात्म्याने एवढा असा अनमोल असणारा देह कशा करता दिला दादा? दिला देह भजना वा देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना वा वा. देवे दिला देह भजना गोमटा वा देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा गोया झाला फाटा वा वा. बाधिकेचा बाधिकेचा होया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. गोया झाला फाटा बाधिकेचा हो बाधिकेचा होया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. दिला देह भजना गोमटा देवे 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 दिला देह भजना अरे मग देवाने अनमोल असणारा देह कशा करतात? देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. याच देही गणे देवाचे भजन आणिक हे ज्ञान नाही कोटे. याच देही गणे देवाचे भजन. देवाने अनमोल असणारा देह कशा करता दिला महाराज? का अहो मला सांगा, एक दात पडला तर डॉक्टर म्हणतात 32,000 रुपये लागतात. अहो माझ्या जगाच्या मालकाने अख्खे 32 दात फुकट दिले नाही महाराज. अनमोल असणारा देह दान दिला महाराज. विठ्ठला विठाला अरे त्या ससून रुग्णालयामध्ये तुम्हाला सांगून जाईल आहे का, डॉक्टर महाराज 8 दिवस आमचे एक गावाकडले आजोबा दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. 8 दिवस महाराज त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होते आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर महाराज 8 दिवसाचं बिल किती केलं दादा? तर 5 लाख रुपये बिल केलं 8 दिवसाचं. तर डॉक्टर साहेब तो आमचे आजोबा रडायला लागले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अहो आजोबा रडू नका, आम्ही याच्यातलं आणि बिल कमी करून देऊ तुम्हाला. 5 लाख आहे ना, आम्ही 4 लाख करू, पण रडू नका. त्या आजोबाच्या डोळ्यामध्ये दादा बळीराम महाराज टटकून डोळ्यामध्ये पाणी आलं. का आलं? अरे तुम्ही 8 दिवसाचं बिल 5 लाख रुपये केलं. आज मी 93 वर्ष जगत आहे, जगाच्या मालकानं आणि मला बिल पाठवलं नाही. अहो असणारा अनमोल असणारा देह आपल्याला फुकट दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. अरे भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिले. डोळे कशा करता दिले दादा? तर काही पाहण्याकरता नाही, भगवान परमात्म्याचे रूप पाहण्याकरता. वाचे मुख मुख पाचे मुख डोळे तुम्ही गारे सुख पहावितो बाचे मुख. वा वा. हे पहावितो बाचे मुख
काय दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाची मुख. भगवान परमात्म्याने पाय दिले महाराज. जव हे सकळ सिद्ध आहे, हाच चालावया पाय, तव तो आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाये चुकू नको. आषाढीची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे माझ्या माऊलीची. का? जोपर्यंत पाय कशा करता? भगवान परमात्म्याची वारी करण्याकरता. डोळे भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. कान कशा करता दिले आई? लोकांच्या चुगल्या ऐकण्याकरता नाही. कान तुम्ही आई का रे कान, हो तुम्ही आई का रे कान, तुम्ही ऐक रे कान, वाह. तुम्ही ऐक रे कान, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान, तुम्ही ऐक रे कान, तुम्ही ऐक रे कान, तुम्ही ऐक रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे हे गुण, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान, ऐका रे कान. विठोबाचे कानाने गुण ऐकले पाहिजे. भगवान परमात्म्याने कान दिले, डोळे दिले, पाय दिले, हात दिले. भगवान परमात्म्याची भजन करण्याकरता असणा अनमोल असणारा भगवान परमात्म्याने दिला कशा करता? भजन करण्याकरता. दादा, आपण जर भजन केलं नाही, भक्ती केली नाही, परमार्थ जर केला नाही, त्या पशुमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला? नाही तरी पशुहीन, नाही तरी पशुहीन, पशुहीन, मनुष्यपण तरी साधी नारायण नाही. पशुहीन करीन पशुहीन. त्या पशुमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे का? अरे आमचे तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल, हरिभक्त परायण वैकुंठवासी पटाडे महाराज एक कोटी करायचे. काहींना मनुष्य देह मिळाला, काहींना कळाला. काहींना मनुष्य देह फक्त मिळाला, याचं महत्व कळालं नाही. काहींना मनुष्य देह कळाला पण मिळाला नाही. काहींना मिळालाही नाही आणि कळाला नाही. काहींना मिळाला पण आणि कळाला पण. विठाला 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 विठाला. अरे दादा, भगवान परमात्म्याने आपल्याला मनुष्य देह मिळाला, पण दादा याचं महत्व कळालं का? याचं मनुष्य शरीराचं महत्व कळालं का? अरे आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावना दादा, तसा आपल्याला हा देह सापडला. पावला हा देह कागदाली न्याय, न घडे उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातामध्ये आई जसा कावळा सापडावना, तसा आपल्याला देह सापडलाय दादा. अरे मनुष्य शरीर आपल्याला मिळालं हो, पण याचं महत्व आपल्याला कळालं नाही. याचं जर महत्व जर कळालं असतं ना दादा, तर आपण दारू, गांजा, मटका, जुगार करून आपल्या आयुष्याची बर्बादी केली नसती. का? याचं जर महत्व जर कळालं असतं तर आपण दारू गांजा पिली नसती, वाईट वागलो नसतो. का? अरे या देहाचा भरवसा नाही महाराज. कधी तो काळ येईल आणि आपल्याला कधी घेऊन जाईल. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. का? या देहाचा भरवसा नाही महाराज. अरे दारू पिऊन जर संसार जर चांगला होता, आतापर्यंत आहे का कुणाचं उदाहरण? अरे संसाराची राख रांगोळी झाली दारू पिऊन महाराज. अरे तुम्हाला जर दारूच प्यायची असेल, तर नशाच करायची असेल, तर आमची एक बार हरिनामाची नशा करा. दारूनं आतापर्यंत कुणाचं चांगलं झालं? दारू गांजा मत पिरो यारो, अक्कल गुंग हो जाएगी. काय? जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. अरे नशाच करायचे असेल तर हरिनामाची नशा करा. विठाला विठाला. अरे या जगामध्ये दादा
तुम्ही म्हणा हे माझे भाऊ आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझे वडील आहे, माझा बंधू आहे, कोणी नाही. अरे कोणी या जगामध्ये कुणाचं नाही. नागी रे नागी कुणा वा. कुणी वा वा. नागी रे नागी कुणाचे कुणी नाही रे कोणी नाही रे दादा. नाही कुणाचे कुणी वा वा. नाही रे नाही कुणाचे कुणी कुणी बघीन कुणाचे भाव कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे आहे दादा. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे. अरे या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही. स्वतःची सख्खी बहीण सुद्धा आपली नाही. त्या जगामध्ये तुमच्यावर एखादा दुःखाचा प्रसंग येऊ द्या आई. दुःखाचा प्रसंग आल्यानंतर तुमच्याकडे कोण येतं? आपल्या डोळ्यामध्ये आसरू आहेत ना, ते पुसण्याकरता किती हात आपल्याकडे येतात ते बघा. तेव्हा कळते आपण जीवनामध्ये काय कमवलं असेल. आपल्याकडे पैसा किती आहे, या पैशाला महत्व नाही. पैशापेक्षा महाराज माणसाला किंमत आहे हो. एखाद्या वेळेस तुमच्यामध्ये दादा दुःखाचा प्रसंग येऊ द्या आणि आल्यानंतर दुःखाचा आसरू येऊ द्या आणि ते दुःखाचे आसरू पुसण्याकरता आपल्या समोर हात किती येतात ते पहा. आपण आयुष्यामध्ये जर काय कमावलं असेल तर फक्त माणसं कमवा. जगाचा मालक मी विनंती करेल देवाला, देवा एवढा आम्ही कोणीच नाही, फक्त जगाचा मालक पंढरीश परमात्म्याची सेवा करा. माझ्या माऊली ज्ञानोबरायांची सेवा करा. माऊलींची सेवा केली ना तुम्हाला जगामध्ये काहीच कमीपणा नाही. आज आम्ही या 400 किलोमीटरहून महाराज आमच्या घराचा त्याग केला, आमच्या आईचा त्याग केला, आमच्या वडिलांचा त्याग केला. आज आमचे बळीराम महाराज असतील, बाळा महाराज असतील, बाप्पा महाराज असतील, हे आमचे लहान मुलं असतील हो. यांना विचारा, यांची आई विचारा, यांचे वडील विचारा, भाऊ विचारा. घरा तेराचा त्याग करून आम्ही आळंदीमध्ये राहतो का? आमची माऊली, आमची माय म्हणजे ज्ञानोबर आहे, आमचे बाप म्हणजे ज्ञानोबर आहे. आणि सगळ्याचा सांभाळ करणारे जर कोण असतील तर माझे ज्ञानोबर आहे. म्हणून या जगामध्ये जर कोण असेल तर माझे फक्त ज्ञानोबर आहेत, पंढरीश परमात्मा आहे. म्हणून तुम्ही म्हणायचं नाही माझा हे आहे, माझं ते आहे, कोणी नाही या जगामध्ये. बघीन कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयर मेल्या वाटी सरबराजिले तुटतील धागे हे नागी रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे महाराजांकरता एक बार जोरदार टाळ्या. जगामध्ये सांगितलं ना आपल्याला मनुष्य देह मिळाला पण याचं महत्व कळलंय का? कोणीच नाही कुणाचं. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकट जाण्याचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकट जाण्याचा. आई बाप काका चुलते आई बाप काका चुलते सर्व आहेत कामापुरते. मूल बाळ बहीण भाऊ इष्ट मित्र सखे सोयरे. अंतरकाळी जीव तर मळते, अंतरकाळी जीव तर मळते. अनुभव होतो याचा. एक दिवस येईल तुझ्यावर
एकट जाण्याचा. म्हणून माणसाला मनुष्य देह मिळाला दादा, पण याचं महत्व आपल्याला कळालं नाही. स्वर्गातल्या देवाला मनुष्य देह कळाला पण मिळाला नाही. ते सुद्धा स्वर्गातले देव या मृत्यू लोकामध्ये इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, वा वा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. त्रिलोकी व्हावा जन्म, त्रिलोकी व्हावा जन्म, नारायण नामे हो भुजीवन, नारायण नामे हो भुजीवन, हो भुजीवन. स्वर्गातले देव सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. इहलोकीचा हा देव इच्छिता ती पाय, आस करती ब्रह्मादिक दिकुनी वाळवंडीचे दुःख. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये विचारतात का स्वर्गामध्ये काही कमी आहे का महाराज? आपल्या शरीराचा आणि देवाच्या शरीराचा, देवाला काय, देवाचं शरीर कसं आहे, आपलं शरीर कसं आहे महाराज? शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही पवित्र शरीर आहे से का. अशा नाचक्या कुचक्या देहाची देव इच्छा करतात का? काय स्वर्गामध्ये काही कमी आहे का? ज्ञानोबराय म्हणतात, जेत अमृत्व हेची सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेत ओळगे देव पायिका, शेंग चिंतामणीचिया भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुंचिया. अरे स्वर्गामध्ये काही कमी आहे का? सर्व भोग आहे. पण स्वर्गातले देव देखील या मृत्यू लोकांमध्ये इच्छा करतात. अहो 33 कोटी देवांचा राजा इंद्र सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये इच्छा करतो महाराज. देव बापुडीती किती सुप्रजापती का, इंद्रदेव देखील महाराज या मृत्यू लोकांमध्ये इच्छा करतात. म्हणून काळाचं सरकणं सज्जन हो चालू आहे. काळाचं माप आपल्याला लागत नाही. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काळ सार्थक करायचं ना, मग तुम्ही काय करा? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात नामाचे श्रवणे कीर्ती, नामाचे श्रवणे कीर्ती, नामाचे श्रवणे कीर्ती, आवाज वाढवा. नामवाचे श्रवणे कीर्ती, नामाचे श्रवणे कीर्ती, नामाचे श्रवणे कीर्ती, नामवाचे श्रवणे कीर्ती, नामवाचे श्रवणे कीर्ती. बाबुले चित्ती समान, बाबुले चित्ती, बाबुले चित्ती समान, बाबुले चित्ती समान. काळाचा सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. बाबुले चित्ती समान, समान समान समान. पाबुले पाबुले रे पाबुले, पाबुले बाबुले बाबुले बाबुले. काळ सार्थक केला त्याने, काळ
नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. निळोबराय म्हणतात काळ सार्थक करायचं ना 3 साधनं सांगितली. वाचेने देवाचं नामस्मरण, कानाने भगवंताची कीर्ती श्रवण करा आणि चित्तामध्ये भगवान परमात्म्याचे संपाय धारण अंतकरणामध्ये साठवा. पहा देवाचं मुखाला नाम येण्याकरता महाराज किती कष्ट, किती अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. देवाचं नाव मुखाला याला महाराज सहजासहजी येत नाही हो. सहजासहजी तुम्ही आज खरंच भाग्यवान आहात. या दिघीमध्ये काही ग्रामस्थ मंडळी कमी आहेत का दादा? कमी आहेत का? पण तुम्ही आज इथे सर्वजण आलात ना, तुमचं पूर्व पुण्य असेल तेव्हा तुम्हाला इकडे पांडुरंगाने ओढून आणलं. विठाला 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 हाला विठ्ठल. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल. किंवा ज्ञानोबर आहे म्हणतात जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म शस्त्र ओळखीजे एक वेळ मुखासी यावया. तिळ तिळ पुण्य साच्यापणे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेस या तुडे समागम घडी संतांचा. कारण की देवाचं नाव मुखाला येण्याकरता महाराज अनंत जन्माचं पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. का? देवाचं नाव मुखाला अनंत जन्माचं पुण्य लागतं. त्या मुंबईला काल कीर्तनाला गेलो होतो. ते मुंबईला कीर्तनाला गेल्यानंतर काय झालं, तिथे एक ग्रस्त पंचाळ साहेब जवळ आला आणि आल्यानंतर तो म्हणला राम महाराज तुम्ही खूप सुंदर सेवा केली, पण माझा एक प्रश्न आहे. म्हणला तुमच्या परमार्थामध्ये काही गर्दी नाही म्हणला. हो लई झालं तुमच्या कीर्तनाला 1000-2000 लोक कीर्तनाला असतात म्हणला. किती? 1000-2000. म्हणला आमचा परमार्थ हा पुण्यवान लोक पापी माणसाचं काम नाही. जो पुण्यवान आहे ना, जो भाग्यवान आहे ना, तोच या परमार्थामध्ये येत असतो. आणि मग तो बोलत बोलत काय म्हणला महाराज तुमच्या कीर्तनाला लई झालं म्हणला, तुमच्या कार्यक्रमामध्ये 1000-2000 लोक कीर्तनाला असतात, पण मी काल परवा तमाशाला गेलो होतो म्हणला. त्या तमाशाला गेल्यामुळे महाराज 10,000 लोक पब्लिक होती मला तमाशाला. काय त्या लोकांची ही असती मला ताकद समाज खेचण्याची. मी त्यांना एकच उत्तर दिलं, दादा जिथं घाण असते ना तिथं माश्या जास्त असतात. विठाला विठाला हाला विठाला 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 विठाला. इथं यायचं म्हणलं की सांगून गेलो अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. का? देवाचं नाम मुखाला येण्याकरता सतत सवयी पाहिजे मला. आता हे तुम्ही सर्व वारकरी, आमची वारकरी मंडळी, सकाळी सकाळी एखाद्या माणसाला सवय लागली ना महाराज, सवयी नित्यने माणूस सवय लागली ना ती सवय मोडत नाही. आमची वारकरी सकाळी उठल्या बरोबर उठता स्नान करतात आणि स्नान केल्याबरोबर काय असतं वारकऱ्याचा, कोणाचा नित्यमाने हरिपाठ असेल, कोणाचा विष्णू सहस्त्रनाम असेल, कोणी हनुमान चालीसा असेल, कुणी प्रत्येकाची संधी असेल महाराज. का घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे. माणसाला एक बार सवय लागली ना महाराज, ती माणसाची सवय माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला म्हणून भगवान परमात्म्याचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. पहा तुकोबरायांची महाराज वाणी किती झाली होती हो. देवाचं सतत नाम घेत. तुम्हाला प्रसंग माहित आहे, ज्यावेळेस तुकोबराय बहिर दिशेला देखील गेले होते ना, गेल्यानंतर त्यांची वाचा कुंठित राहिली का? हो नाही राहिली. सतत नेहमी तुकोबरायची वाचा सतत भजन करायची. माझी मजा झाली वाहा अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला हो, छंद या नामाचा घेतला. माझी मत झाली अनावर वाचा. माझी मत झाली अनावर वाचा. संत या नामाचा घेतला हो, संत या नामाचा घेतला घेतला. तुकोबरायांची वाचा नेहमी माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से.
तुकोबरायांची वाचा नेहमी सतत नामचिंतन करायची. आणि आपली वाचा महाराज नेहमी देवाचं चिंतन करते का नाही? काही काही माणसं महाराज संसारामध्ये परमार्थाचं चिंतन करीत नाहीत, पण माणसं संसाराचं चिंतन करतात. काही काही लोक महाराज सुवर्णकर साहेब, काही महिला मंडळी म्हणजे आमच्या समोर एका दिवशी आल्या आणि म्हणल्या महाराज आम्ही रोज म्हणलं हरिपाठ पाठ करावं, हरिपाठ पाठच होत नाही म्हणले आम्हाला. किती जरी पाठ करायचं गेलं की ज्ञानदेव म्हणेला चुकतोय म्हणे. मी म्हणलं आई हरिपाठ नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी देखील पाठ होईल. तुम्हाला सर्वांना सांगून जाईल. आता 1 वर्षापूर्वी महाराज संस्कार किती महत्वाचे सांगून तुम्हाला. आता हे लहान आहेत ना, आळंदीमध्ये 1 वर्षाखाली महाराज संस्कार किती लेकराचे महत्वाचे आहेत. सहज आलं वाक्य ध्यानात. तर सोहम आमचे बळीराम महाराजांना, बाळू महाराजांना माहित असेल, सोहम नावाचा बारक विद्यार्थी बाळ 9 वर्षाचा आहे, म्हणजे 3रीला आहे. तर तो गर्भात असताना, आईच्या गर्भामध्ये असताना आईने ज्ञानोबरायांच्या आजान वृक्षाखाली 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. किती आई? 108 पारायण. त्या संपूर्ण बाळाला, आज 3रीला बाळ आहे काही त्याच्या एवढंच असेल, तो संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. का? संस्कार महत्वाचे. आपण टीव्ही पाहतो, आपला मुलगा चष्मा घालून मधून येतो, तसं नाही करायचं. भगवान परमात्म्याचं नेहमी नामचिंतन करायचं. देवाचं परमार्थाचं चिंतन, संसाराचं चिंतन जसं करल तसं आपल्याला फळ भेटत असतं. देवाचं मुखामध्ये नाम येण्याकरता ते माता माऊली म्हणायला लागली, राम महाराज आम्ही रोज हरिपाठ पाठ करावचं, पाठ करतो, पण ते ज्ञानदेव म्हणीला चुकत आहे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय म्हणायचं, तर वैकुंठ भुवनी घर केले असं व्हायचं. मी म्हणलं हरिपाठ पाठ होतो, सर्व पाठ होतं, पण तुमच्या डोक्यामध्ये जे आधी बसलेला आहे ना खिचडी, ते मसाला बाजूला काढा. म्हणलं काय बसला खिचडी मसाला? तुमची मुलगी ज्या घरी दिली त्या मुलीच्या घरच्याचं जावयाचं नाव माहित आहे, जावयाच्या भावाचं नाव माहित आहे, कुणाच्या घरी दिली, किती मुली आहेत, हे असलं जे आपल्या डोक्यात बसले ना कचरा. मी म्हणत नाही कचरा नाही, पण आपल्या संसाराचं चिंतन जे डोक्यात बसलंय, हे चिंतन बाजूला काढलं की हरिपाठ पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला कारण की देवाचं नाम येण्याकरता महाराज किती पुण्य लागेल. तुम्हाला उदाहरण सांगतो, किती देवाचं नाम. एक आजीबाई होती, देवाचं नाम किती महाराज मुकायला, आणि ती आजीबाई एवढी महाराज तिने ठरवलं देवाचं नावच मुकायला येऊ द्यायचं नाही, देवाचं नावच मुकायला येऊ द्यायचं नाही ठरवलं. आता आपल्या शिवनगरीमध्ये गणेश जयंती निमित्त सप्ताह चालू झाला, आणि ती मग आजी महाराज एवढी होती, ती म्हणली देवाचं नावच घेत नव्हती. सप्ताह चालू झाला की आई ऐका, पिशवी भरायची आणि माहेरला निघून जायची. कुठं? माहेरला. आणि माहेरला निघून गेल्यानंतर काय झालं, त्या माता माऊल्या म्हणायच्या, अगं आता दिवाळी नाही, पंचमी नाही, राखी पौर्णिमा नाही, काल मकर संक्रांत होऊन गेली, संक्रांत नाही, तू कशी आली? ती आजी म्हणायला लागली, ती बाई म्हणायला लागली, काही नाही ग, आमच्या गावामध्ये तसलं चालू झालंय ग, म्हणून मी इकडे आले. तसलं म्हणजे सप्ताह म्हणत नव्हती, देवाचं नाव घेत नव्हती. काय म्हणायचं? तसलं गावात चालू झालंय म्हणायचं. का? मुखात देवाचं नाव घेत नव्हती. पण काय असतं महाराज, ती आजी एवढी खतरा होती, खतरा एवढी होती महाराज ती आजी. पण ते काय असतं, तिला सात्विक 3 मुलं जन्माला आली होती, आणि 3 मुलं आल्यानंतर माझं काय असतं, कोळशाच्या खाणीमध्येच हिरा सापडत असतो. पण ते 3ही मुलं सात्विक होते, परमार्थिक होते. त्यांनी ठरवलं आपली आई तर देवाचं नामचिंतन करत नाही, काही नाही, पण आपल्या आईचा उद्धार झाला पाहिजे. पण ती योगायोगाने काय झालं, ती आजी आजारी पडली, आणि आजी आजारी पडल्यानंतर काय झालं आहे का, डॉक्टरला नेलं महाराज, पुण्यामध्ये हॉस्पिटलला ऍडमिट केलं, आणि डॉक्टरने सांगितलं आता तुमच्या आईचा काळ 3 दिवसाचा राहिलाय, तुमची आई 3 दिवसामध्ये जाणार. कुठं? गावाला नाही, देवघराकडे. आणि मग सांगितलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुमच्या आईचा काळ आता जवळ आलाय. मग ते घरला घेऊन आला. मुलगा आल्यानंतर त्या मुलाने ठरवलं, अरे आपल्या आईनं तर आयुष्यभर देवाचं नामचिंतन केलं नाही. ऐका बरं, देवाचं नाव मुखाला येण्याकरता किती पुण्य लागतं. त्यांनी ठरवलं आपल्या आईने तर आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, मग आता जर मरता मरता आपण आपल्या आईचं जर मुखामध्ये नाव आलं तर उद्धार झाल्याशिवाय नाही. त्या मुलाने काय केलं, आईला, आईची बाज होती ना, आईच्या खाटावर टाकली. आईला तो म्हणला आता आपल्या आईची बाज घ्यायची, आणि आपल्या गावामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे या दिघीमध्ये, आणि गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर बाज नेऊन टाकायची. ना आईला विचारायचं, आई अगं हे मंदिर कशाचं आहे? असं म्हणेल ती म्हणेल गणपती बाप्पाचं मंदिर आहे, देवाचं मुखात नाव होईल, आईचाही उद्धार होईल आणि माझंही काम होईल. त्या मुलानं ठरवलं, आणि ठरवल्यानंतर काय केलं, त्या मुलाने आपल्या आईची खाट बाज पणगावर आणून महाराज देवासमोर आणून ठेवली. आणि आईला विचारलं, आई अगं हे मंदिर कशाचं आहे सांगतेस का? आई म्हणायला लागली, अगं कशाचं आहे म्हणजे? कशाचं आहे म्हणजे?
गावात जसं गाव जसं आहे, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतंच म्हणे. पण देवाचं नाव घेतलं नाही, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतंच म्हणे. पण गणपती बाप्पाचं नाव घेतलं नाही. आता पोरगा म्हणला, जर आपली आई जर गेली तर आपल्या आईचा उद्धार होणार नाही का? आयुष्यभर कधी देवाचं नावच घेतलं नाही ना आईनं. त्यांनी एक युक्ती केली ऐका. तो म्हणला, आपल्या बहिणीचा मुलगा आहे आणि त्या बहिणीच्या मुलाचं नाव महाराज पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाला फोन करू आणि आपल्या पांडुरंगाला फोन करून आपल्या आईच्या समोर आणून उभा करू आणि पांडुरंगाला म्हणू, आईला विचारू, अगं आई हे कोण आहे? ती आई म्हणेल, माझा नातू पांडुरंग आहे असं म्हणेल. आणि तिच्यामध्ये मुखामध्ये देवाचं नाव येईल, तिचा उद्धार होईल आणि आपलंही काम होईल. म्हणून काय केलं महाराज, मामाने फोन केला, पांडुरंगा रे पांडुरंगा इकडे ये म्हणले. बोलून घेतलं त्या पांडुरंगाला आणि आजीच्या समोर आणून उभा केलं. आणि उभा केल्यानंतर त्या आईला विचारलं, आई अगं हे कोण आहे सांगतीस का? त्यांच्या लक्षात आलं. ती म्हणेल, माझ्या बहिणीचं, माझ्या लेकीचं मुलगा पांडुरंग आहे असं म्हणेल. पण ती आजी खतरा होती. कशी ती खतरा होती? डीपवरची पाटी जशी खतरा होती का, तशी एवढी खतरा होती. ती म्हणायला लागली, कोण आहे म्हणजे कोण आहे? हौशीचं पोरग आहे म्हणेन, कोण आहे? पण महाराज पांडुरंग म्हणली नाही. हौशीचं पोरग म्हणली, पण म्हणली नाही महाराज, मुलगा म्हणली नाही. यदा कदा न वेळ झाली, आजी मरणही पावली. मरण पावल्यानंतर महाराज आता पोरानं ठरवलं, अरे आईनं तर आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, पण ते 3 मुलं होते, त्यांनी ठरवलं, काय असतं, माणूस जरी मेला पण त्याच्या ज्या हस्ती असतात ना, गंगेमध्ये नेऊन टाकल्या ना, त्याला सद्गती चांगली मिळत असते. त्या लहान भावानं सांगितलं मोठ्या भावाला. पण तू मोठा भाऊ म्हणला, अरे तुझ्या आपल्या आईनं आयुष्यभर देवाचं नावच घेतलं नाही, हिच्या हस्ती सुद्धा महाराज गंगेला जाणार नाही, त्यांनी सांगितलं. पण बारक्या भावाचा हट्ट, तो हस्ती घेऊन निघाला. पितळेचा डब्बा घेतला, त्याच्यामध्ये आपल्या आईच्या हस्ती घेतल्या आणि मग प्रवास करण्याकरता निघाला. ऐका बरं, देवाचं नाव मुखाला येण्याकरता नाम वाचे श्रवणी कीर्ती सांगतो मी तुम्हाला का निघाला. आता जुना काळ तुम्हाला दादा माहित आहे. आता जुन्या काळामध्ये काही दादा गाडीची, बस, 4 व्हीलर, मोटरसायकल, काही गाड्या नव्हत्या. मग तो प्रवास करण्याकरता निघाला. निघाल्यानंतर महाराज वाटेमध्ये दरवाजा होता, मित्र वाटेमध्ये भेटला आणि मित्राच्या घरी थांबला. आणि थांबल्यानंतर मित्राच्या घरी गेला, पाहुणचार झाला. मित्राने दोघांनी मस्त स्वादिष्ट भोजन केलं आणि केल्यानंतर मित्र म्हणला, आपण थोडस आज मुक्कामाला थांब, आपण थोडस माझं शेत पाहण्याकरता जाऊ. फिरण्याकरता दोघं मित्र गेले. पण तो मित्राची जी बायको होती ना, थोडीशी आगाऊ होती. काय होती? थोडी आगाऊ होती. तिला जरा थोडीशी आगाऊ होती. तिने काय केलं, या पाहुण्याच्या पिशवीत चापा बांधा केला आणि पिशवीमध्ये चापा बांधा केला. तर पिशवीत पितळेचा डबा होता ना, तिला वाटलं ह्याच्यामध्ये काही लाडू असेल, काही सोनं असेल. त्या महिला मंडळात थोडस अशा असती ना. आणि मग तिनं पाहिलं, डबा उघडला. तिला वाटलं काहीतरी असेल वा आपल्याला खाण्याकरता घेण्याकरता. पण डब्बा उघडून जसा पाहिला ना, पाहिल्याबरोबर त्याच्यात काय दिसलं, हस्ती दिसल्या. ती म्हणली, कडू आला ते आला, खाऊन गेला आणि माझ्या घरी हाडं घेऊन आला. ते डबा घेतला आणि गटारीत फेकून दिला. विठाला विठाला. आणि मग फेकून दिल्यानंतर महाराज तो दोघं मित्र घरी आले. ती पिशवी उचलली, तो प्रवास करण्याकरता परत गेला. आणि गेल्यानंतर महाराज यथाविधी गंगेवर गेला. गंगेवर ब्राह्मणाच्या हाताने पूजा केली. सर्व झालं आणि ब्राह्मण देवताने सांगितलं, ब्राह्मण बुवाजीने सांगितलं, सोडा तुमच्या आईच्या हस्ती. तो डब्बा उघडून काढला. डब्यामध्ये पाहिलं तर म्हातारी गायब झाली. तो घरी आला आणि म्हणायला लागला, तुला सांगितलं होतं ना, म्हातारी आपली गंगेला सुद्धा जाणार नाही. बारका भाऊ म्हणायला लागला, मला माहित आहे, मुझको मालूम था बुड्डी कैसी नखरे वाली थी. त्यांनी सांगितलं, अरे मी एका हस्ती आहे ना, त्याचं पावडर केलं, कूट केलं आणि माझ्या जवळ ठेवले. म्हणला, आता आपण कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. आपण तिघांनी, आपल्या 3 फॅमिली आहेत, आपण एक गाडी करायची आणि डायरेक्ट गंगेवर जायचं. तिघही भाऊ गेले. आता खिशामध्ये आपल्या आईची हस्तीची डबी होती ना, ती खिशामध्ये टाकली आणि निघाले. निघाल्यानंतर गंगेवर पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर ब्राह्मण बुवाने त्यांचं सर्व यथाविधी सर्व केलं. आणि मग केल्यानंतर मोठा भाऊ म्हणायला लागला, अरे आपली आई गंगेला समर्पित होणार नाही का? एवढी खतरा होती, एवढी खतरा, डिपूवरची पाटी जेवढी खतरा आहे ना, तेवढी आपली आई खतरा होती. आयुष्यभर तर तिनं देवाचं नाम घेत नाही, मरताना मेली तरी पण ती घेणार नाही. पण मग ती छोट्या भावाचं लग्न झालं होतं. जाऊबाई, तिन्ही जाऊबाई होत्या संग. कशा महिला मंडळ ऐकत्यात महाराज, विठाला 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 विठाला. आणि मग ऐकल्यानंतर ती छोटी जी भाऊजाई होती ती म्हणायला लागली, आता गंगेमध्ये स्नान करू लागले. आणि मग ती छोटी जी लहान होती ती म्हणली, मला थोडीशी लाज वाटते, मी थोडस गंगे खाली स्नान करते. पण हिला काहीच माहित नव्हतं, डब्बीचा प्रकार, हस्तीचा प्रकार. नवीन आली होती ना, बारक्या भावाची सून होती. आणि मग तिला काहीच माहित नव्हतं. हे दोघांनी सगळे यथाविधी
आजीचा सर्व कार्यक्रम सर्व यथाविधी केला आणि केल्यानंतर काय झालं, ब्राह्मण भावाने सांगितलं आता तुमच्या आईच्या हस्ती सोडून द्या. पण तो बारका भाऊ म्हणायला लागला, मोठा भाऊ म्हणायला लागला हस्ती सोडून द्या. पण तो बारका भाऊ म्हणला आपण जर हस्ती अशा जर त्या सोडल्या तर आपली आजी उडून जाईल. पण डब्बी सहित सोडून दिली. पण तिची बायको इकडं खाली स्नान करीत होती आणि तिला काहीच माहित नाही डब्बीचा प्रकार. ती डब्बी जशी सोडली ना तशी वाहत 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 खाली आली. तिला काही माहित नाही, तिनं आंघोळ केली होती. तिला डब्बी दिसली. ती म्हणली माय गंगेनं प्रसाद दिला ग म्हणली, प्रसाद दिला म्हणे. घेतली डबी माझ्याकडे काय बघता परस उघडली, परशीची चैन उघडली टाकली पिशवी. विठाला 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 आणि डब्बी घेतली पर्स मध्ये टाकली आणि घरला निघून आली. घरी आल्यानंतर मग महाराज यथाविधी त्यांचा सर्व कार्यक्रम केला. मग त्या म्हाताऱ्या बाया म्हणायला लागले माई तू किती भाग्यवान आहेस, तुला कमी वयामध्ये तीर्थाचं स्नान झालं, सर्व फिरून आलेस. आमचे काळ्याचे पांढरे केस झाले पण आम्हाला आणि गंगेला जाणं झालं नाही. मग कार्यक्रम ठेवला. पण ती मग ती नवीन सून म्हणायला लागली, नवीन सून काय म्हणायला लागली, मला गंगेनं प्रसाद दिलाय म्हणे, तुम्हाला दाखवू का काय प्रसाद दिलाय बघू द्या म्हणली. चेन परसची उघडली, हातून डबी काढली. तिकडून मोठी जाऊ बघतच होती काय प्रसाद दिलाय पाहू. जशी परस मधली डबी काढली, पाहिली आणि पाहिल्याबरोबर थांबा गेली धावत, थांबा पंक्ती थांबवा का. म्हातारी परत गेली नाही, परत आली म्हणे विठ्ठला विठाला. म्हणून देवाचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटावगे. नाम वाचे, वाचेमध्ये देवाचं नाव याला पुण्य लागतं. नाम वाचे श्रवणी कीर्ती का, भगवान परमात्म्याची कीर्ती जर ऐकायची असेल तर देवाचीच कीर्ती ऐकायची. हे कीर्ती जर ऐकायची असेल तर देवाची ऐकायची किंवा संतांची ऐकायची. मानवाची कीर्ती सांगायची नाही आणि ऐकायची नाही. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती जर ऐकायची असेल तर एक तर देवाची किंवा संताची. विठ्ठला विठ्ठला नाम वाचे श्रवणी कीर्ती. मग काय करायचं, पाऊले चित्ती समान अंतःकरणाने भगवान परमात्म्याला साठवलं तर काय होईल. महाराज अभंगाच्या दुसऱ्या काळ सार्थक केला त्याने, केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, केला काळ सार्थक केला त्याने, केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरिला विठ्ठल, धरिला विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने, केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, आता सर्वांनी हात वरी करा एक बार. हा विडोबार घुमाई हरी विठोबार घुमाई, विडोबार घुमाई विठोबार घुमाई, विडोबार घुमाई, विठोबार विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार हरी विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार हरी विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, विठोबार विठोबार घुमाई, विठोबार
काळ नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. काळ सार्थक होण्याकरता 3 साधनं सांगितले आणि मग काळ सार्थक झाला तर अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवायचं. कीर्तनाचा समारंभ निळोबरायांनी काय केलं? कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वता. दंबाच्या पलीकडे जाऊन महाराज निळोबरायांनी कीर्तन केलं. पण कीर्तनाचे 2 अंग सांगितले, एक बहिरंग कीर्तन आणि एक अंतरंग कीर्तन. पण कीर्तन कसं असावं? भक्ती ज्ञाना विरधी इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. महाराज काय नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. अहो ज्ञानोबर आहे, जनाबाई, नाथ महाराज सगळे संत महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लागवाटी, माझा ज्ञान राज गोपाळासी झालं कीर्तन. हे माझा ज्ञान राजा गोपाळासी लागवाटी. माझा ज्ञान राज गोपाळासी लायवाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. असं संतांनी कीर्तन केलं. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वता. आणि मग निळोबराय महाराज स्वरूप सिद्धीला प्राप्त झाले. तेच महाराज शेवटच्या चरणात सांगतात. निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी. नीलमण स्वरूप सिद्धी, नीलमण स्वरूप सिद्धी. नित्य समाधी हरी नामी, नित्य समाधी हरी नामी. काळ सार्थक केले जाणे, काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, सार्थक केला जाणे, सार्थक केला त्याने, केला त्याने, केला त्याने, केला त्याने. निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल.